पुढचे अपडेट। राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत देखील फोनवरून चर्चा केली आहे। राज्यामध्ये विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर एकत्र मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे। ज्या प्रकारे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे त्या समर्थनार्थ राज्यात सुद्धा विरोधी पक्षांनी मिळून एकत्रित आंदोलन करण्याची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांनी तयारी केली आहे। त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासोबत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। आंदोलनासंदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती कळते आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, आता राज्यातही विरोधी पक्षांनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरायची तयारी सुरू केल्याचं दिसतंय, काय नेमकं घडतंय? एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी सुद्धा 2 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली त्यांनी आवाहन केलं होतं प्रत्येक विरोधी राजकीय पक्षांना की आपण तरुणांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या बाजू मांडत त्यांना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे। आणि अगदी तशाच प्रकारे आधी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली, या सगळ्या आंदोलनाबाबत चर्चा झाली आणि त्याच्यानंतर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत सुद्धा उद्धव ठाकरेंनी चर्चा केलेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये राज्यभरात एक मोठं आंदोलन घेण्याची तयारी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं केल्याचं यामध्ये कळतंय। आणि हर्षवर्धन सपकाळांना सुद्धा उद्धव ठाकरेंनी हेच सांगितलं की राज्यात सुद्धा एक मोठं आंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी सगळे विरोधी पक्ष नेते एकत्र आले पाहिजे आणि त्यामुळे सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय। आणि येत्या 2 दिवसामध्ये विरोधी पक्षांचं एक मोठं आंदोलन तरुणांसोबत असणार आहे आणि तरुणांना विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याला पाठिंबा देत हे आंदोलन होईल असं कळतंय। निश्चित, धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। तर महाराष्ट्रातील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक होती आहे। संध्याकाळी 5 नंतर महाविकास आघाडीचे नेते शिवालय या ठिकाणी एकत्रित बैठक घेणार आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील। तर ठाकरेंच्या शिवसेनेचं शुक्रवारी पुन्हा एकदा आंदोलन होणार आहे। 24 जुलैला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर हे आंदोलन होईल। आमदार आदित्य ठाकरेंची ट्विट करत त्यांनी ही माहिती दिलेली आहे। संध्याकाळी 4 वाजल्यापासून शांततेत मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे।